कालाष्टमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र, गूढ, तांत्रिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली दिवस मानला जातो. भगवान शिवाच्या उग्र, रक्षक, न्यायप्रिय आणि कालावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्री कालभैरव या दिव्य रूपाची उपासना या दिवशी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी येते, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमीला विशेष महत्त्व असून तिला कालभैरव जयंती असेही म्हणतात. ही कथा केवळ धार्मिक आख्यायिका नसून मानवाच्या अंतर्मनातील भीती, अहंकार, अज्ञान, अन्याय आणि काळाच्या अनिश्चिततेवर विजय मिळवण्याचा गूढ आध्यात्मिक संदेश देणारी आहे. जर तुम्हाला कथा आवडली तर नक्की लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. कथा बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्वत्र गाढ शांतता पसरलेली होती. ना आकाश होते, ना पृथ्वी, ना दिशा, ना काळाची गणना. प्रकाश आणि अंधार यांचाही भेद नव्हता. त्या अनंत शून्यात केवळ एक अदृश्य, सर्वव्यापी परमचेतना विद्यमान होती. हीच परमसत्ता पुढे सृष्टीच्या रूपाने व्यक्त होणार होती. त्या अव्यक्त इच्छेतून प्रथम महाकाळाचे सूक्ष्म तत्व प्रकट झाले आणि त्यातूनच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा उदय झाला. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्याचे कार्य स्वीकारले. त्यांनी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतांची रचना केली. नंतर वनस्पती, प्राणी, पक्षी, मानव आणि विविध दैवी अदैवी योनींची निर्मिती झाली. विश्व विस्तारू लागले तसे ब्रह्मदेवांच्या मनात समाधानाबरोबरच एक सूक्ष्म अभिमान जागा झाला. ही संपूर्ण सृष्टी माझ्या शक्तीने निर्माण झाली आहे हा विचार त्यांच्या अंतर्मनात दृढ होत गेला. कालांतराने तो विचार अहंकारात परिवर्तित झाला. विष्णूंनी सृष्टीचे पालन करण्याचे कार्य सुरू ठेवले. धर्म, करुणा आणि संतुलन यांच्या आधारे त्यांनी विश्वव्यवस्था स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रह्मदेवांच्या वाढत्या अहंकारामुळे सूक्ष्म स्तरावर असंतुलन निर्माण होऊ लागले. ऋषीमुनींच्या तपश्चर्येत व्यत्यय येऊ लागला. यज्ञांचे फल कमी होऊ लागले आणि देवतांच्या मनात अस्वस्थतेची भावना वाढू लागली. विश्वात काहीतरी अनिष्ट घडण्याची चाहूल सर्वांना लागली होती. देवतांनी एकत्र येऊन उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे लक्ष शेवटी भगवान शिवांकडे गेले, कारण संहार आणि संतुलन पुनर्स्थापित करण्याची दैवी शक्ती केवळ त्यांच्याकडेच होती. हिमालयातील कैलास पर्वतावर जाऊन देवतांनी महादेवांची करुण प्रार्थना केली. त्यावेळी शिव गाढ समाधीत लीन होते. त्यांच्या जटांमधून गंगा शांतपणे प्रवाहित होत होती. कपाळावर अर्धचंद्र तेज देत होता आणि त्यांच्या शांत श्वासात संपूर्ण सृष्टीचा नाद सामावलेला होता. देवतांची प्रार्थना सूक्ष्म तरंगांसारखी शिवांच्या चेतनेपर्यंत पोहोचली. क्षणाभरात त्यांच्या कपाळावर प्रचंड तेज एकवटू लागले. ते तेज वाढत गेले, ज्वालेसारखे प्रखर झाले आणि त्या दिव्य प्रकाशातून एक अद्भुत, उग्र आणि तेजस्वी रूप प्रकट झाले. ते रूप भयंकर भासत असले तरी त्यामध्ये करुणा, न्याय आणि धर्मसंरक्षणाची दैवी भावना दडलेली होती. हेच रूप म्हणजे श्री कालभैरव. त्यांचे शरीर काळ्या मेघांसारखे गडद पण तेजस्वी होते. गळ्यात मुंडमाला होती, जी अहंकाराच्या नाशाचे प्रतीक होती. हातात त्रिशूल, खड्ग आणि डमरू होते, संहार, न्याय आणि काळाच्या अखंड प्रवाहाचे चिन्ह. कपाळावर भस्म होते, जे जगातील सर्व वस्तू अनित्य असल्याची जाणीव करून देत होते. त्यांच्या डोळ्यात ज्वालांसारखे प्रखर तेज होते, जे अधर्माचा नाश करण्यास समर्थ होते. त्यांच्या सोबत असलेला श्वान निष्ठा, सजगता आणि रक्षण यांचे प्रतीक होता. देवतांनी भय आणि भक्ती यांच्या मिश्र भावनेने त्यांना नमस्कार केला. त्या उग्र रूपातही आश्वासक शांतता होती, कारण कालभैरव विनाशासाठी नव्हे तर धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले होते. भगवान शिवांनी देवतांकडे पाहून सांगितले की हा त्यांचा अंश असून तो काळावर अधिराज्य करणारा, अधर्माचा नाश करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा आहे. जेथे अन्याय, अहंकार आणि अज्ञान वाढेल तेथे कालभैरव प्रकट होऊन संतुलन पुनर्स्थापित करतील. हे वचन ऐकून देवतांच्या मनातील भीती दूर झाली. विश्वात पुन्हा धर्माची स्थापना होणार याची खात्री त्यांना पटली. कालभैरव शांतपणे उभे होते, परंतु त्यांच्या अस्तित्वानेच संपूर्ण सृष्टी थरारून गेली होती. त्यांच्या प्रत्येक श्वासात काळाचा स्पंदन होतं आणि त्यांच्या प्रत्येक पावलात न्यायाची अटळ शक्ती दडलेली होती. आता त्यांच्यापुढे एकच दैवी कार्य होते, अहंकाराचा नाश करून धर्माचे रक्षण करणे.
विश्व जणू पुढील क्षणाची प्रतीक्षा करत थांबले होते. ब्रह्मदेवांचा वाढता अभिमान, देवतांची चिंता आणि शिवांची आज्ञा या सर्वांचा संगम एका निर्णायक घटनाक्रमाकडे वाटचाल करत होता. कालभैरव आपल्या ध्येयाकडे निघाले आणि सृष्टीतील संतुलन पुनर्स्थापित करण्याची दिव्य प्रक्रिया आरंभ झाली. कालभैरव आपल्या दैवी ध्येयाने प्रेरित होऊन ब्रह्मदेवांच्या दिशेने निघाले. त्यांच्या प्रत्येक पावलाने काळाचा स्पंदन जणू अधिक गूढ होत होते. देवता, ऋषी आणि संपूर्ण सृष्टी एका अदृश्य तणावात गुंतली होती, कारण पुढे काय घडणार आहे याची चाहूल सर्वांना लागली होती. त्यावेळी ब्रह्मदेव आपल्या सृष्टीकर्तेपणाच्या अभिमानात मग्न होते. त्यांच्या मनात असा दृढ विचार झाला होता की सृष्टीची निर्मिती करणारा म्हणून तेच सर्वश्रेष्ठ आहेत. हा अभिमान इतका वाढला की त्यांनी विष्णू आणि शिव यांच्या महान कार्यालाही कमी लेखण्यास सुरुवात केली. त्यांच्या वाणीमध्ये कठोरता आली, विवेक ढासळू लागला आणि संतुलन बिघडण्याची प्रक्रिया अधिक तीव्र झाली. कालभैरव त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांच्या तेजस्वी आणि उग्र रूपाने क्षणभर सृष्टी स्थिर झाली. ब्रह्मदेवांनी त्या रूपाकडे पाहिले, परंतु अहंकारामुळे त्यांनी त्यांचे खरे दैवी स्वरूप ओळखले नाही. उलट त्यांनी प्रश्न केला, तू कोण आहेस जो माझ्यासमोर उभा राहून मला आव्हान देतोस? कालभैरवांचा स्वर शांत पण अढळ होता. त्यांनी नम्रतेने सांगितले की ते शिवांचे अंश असून धर्मसंरक्षणासाठी आले आहेत. त्यांनी ब्रह्मदेवांना अहंकार त्यागून सत्य स्वीकारण्याची विनंती केली. परंतु अहंकाराने आंधळे झालेल्या ब्रह्मदेवांनी त्यांच्या वचनाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी स्वतःलाच सर्वोच्च मानत शिवांचाही अपमान केला. त्या क्षणी धर्मसंरक्षणासाठी आवश्यक तो कठोर निर्णय घ्यावा लागला. कालभैरवांच्या नेत्रांतून तेज प्रज्वलित झाले. क्षणात त्यांनी आपल्या नखाग्राने ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक छेदले. सृष्टीभर एक अद्भुत कंपन पसरले. देवता स्तब्ध झाल्या. काळ जणू थांबला आणि अहंकाराचा अंत घडला. परंतु या कृतीमुळे कालभैरवांवर ब्रह्महत्येचे पाप आले. धर्मासाठी केलेली कृती असली तरी विश्वनियम अटळ होते. त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भिक्षुकाचे रूप धारण केले. हातात ब्रह्मदेवाचे कपाल असलेले भिक्षापात्र घेऊन ते संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करू लागले. ते जिथे जिथे गेले तिथे लोकांना भीतीही वाटली आणि अद्भुत शांतीचाही अनुभव आला. त्यांच्या दर्शनाने पापांचा नाश होत असे, पण ब्रह्मकपाल त्यांच्या हातातून खाली पडत नव्हते. वर्षानुवर्षे ते तीर्थक्षेत्रांमध्ये फिरत राहिले. वन, पर्वत, नदीकाठ, आश्रम आणि पवित्र नगरींमध्ये. ही यात्रा केवळ प्रायश्चित्त नव्हती, ती अहंकार, कर्म आणि मुक्तीचा गूढ संदेश देणारी होती. शेवटी ते काशी नगरीत पोहोचले. काशी ही मोक्षभूमी, शिवांची प्रिय नगरी आणि आध्यात्मिक प्रकाशाचे केंद्र मानली जाते. कालभैरव काशीच्या पवित्र भूमीवर प्रवेश करताच त्यांच्या हातातील ब्रह्मकपाल आपोआप खाली पडले. त्या क्षणी त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. संपूर्ण वातावरणात दिव्य शांतता पसरली. त्या दिवसापासून कालभैरव काशीचे रक्षक आणि कोतवाल मानले जाऊ लागले. काशीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. न्याय, संरक्षण आणि धर्मपालन यांचे ते शाश्वत प्रतीक बनले. देवतांनी पुन्हा एकदा त्यांना वंदन केले. त्यांना समजले की अहंकाराचा अंत आणि धर्माची स्थापना हा विश्वनियम आहे. कालभैरवांचे उग्र रूप प्रत्यक्षात करुणेचे आणि मुक्तीचे द्वार आहे. जो भक्त श्रद्धेने त्यांची उपासना करतो त्याच्या जीवनातील भीती, संकटे आणि अडथळे नष्ट होतात. ह्याच घटनेच्या स्मरणार्थ कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी व्रताची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. ह्या दिवशी उपवास, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते, कर्मबंधन हलके होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. कालभैरवांची कथा येथे संपत नाही. उलट इथूनच भक्ती, व्रतपरंपरा आणि आध्यात्मिक अनुभूतींची नवी वाट सुरू होते. कालभैरवांना काशीमध्ये ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाल्यानंतर संपूर्ण विश्वात एक अद्भुत शांतता पसरली. त्यांच्या उग्र रूपामागील करुणा आणि न्याय यांचा खरा अर्थ देवतांना आणि ऋषींना अधिक स्पष्ट झाला. काशी ही केवळ एक नगरी नव्हती, तर ती ज्ञान, वैराग्य आणि मोक्ष यांचे जिवंत प्रतीक होती. त्या पवित्र भूमीवर कालभैरवांनी रक्षणकर्त्याची जबाबदारी स्वीकारली आणि तेथूनच त्यांच्या उपासनेची परंपरा अधिक दृढ झाली. कालांतराने अनेक ऋषी, साधू आणि सामान्य भक्त काशीमध्ये येऊन कालभैरवांची आराधना करू लागले.
असे मानले जाऊ लागले की काशीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कालभैरवांचे दर्शन घेतल्याशिवाय कोणालाही पूर्ण पुण्य मिळत नाही, कारण तेच त्या नगरीचे अदृश्य रक्षक, न्यायाधीश आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या कृपेने पाप क्षीण होते, भय नष्ट होते आणि मनात वैराग्य जागृत होते.